नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओ शेअर करत आहे। गुरुपौर्णिमा म्हटलं की सर्वांच्याच आवडताचा हा सण असतो। गुरुपौर्णिमा ही का साजरी केली जाते, तसेच गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागची कहाणी आणि ती कशी साजरी करतात या सर्व गोष्टींवर मी आज तुम्हाला माहिती देणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच 2026मध्ये गुरुपौर्णिमेचा शुभमुहूर्त काय आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहेत, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। गुरुपौर्णिमा हा आपल्या आयुष्यात ज्ञान देणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे। हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमा साजरी केली जाते। महर्षी वेद व्यास यांचा जन्मोत्सवनिमित्त आणि गुरुप्रांती आदरापोटी हा दिवस साजरा केला जातो। गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, तर महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, ज्यांनी 4 वेद लिहिले व या जगात ज्ञान दिले। आपल्या जीवनात योग्य दिशा दाखवणाऱ्या, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षकांचे व गुरूंचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा ही साजरी केली जात असते। तसेच आध्यात्मिक आणि मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी। तर गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते यामागील इतिहास व कथा आपण जाणून घेणार आहोत। महर्षी वेद व्यास जन्म या दिवशी महाभारताचे रचनाकार, 4 वेदांचे वर्गीकरण आणि 18 पुराणांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला। त्यांना जगातील पहिले गुरु मानले जाते। त्यांच्या प्रती आदर म्हणून हा दिवस व्यासपूजन म्हणून पाळला जातो। तसेच आदियोगी शिवकथा योग परंपरेनुसार या तिथीला भगवान शिवाने आदियोगींना 7 ऋषींना म्हणजे सप्त ऋषींना आपले पहिले ज्ञान दिले आणि ते जगातील पहिले गुरु बनले। बौद्ध व जैन परंपरानुसार बौद्ध धर्मगुरू गौतम बुद्धांनी या दिवशी सारनाथ येथे पहिले प्रवचन दिले होते। जैन परंपरेतही महावीर स्वामींनी आपल्या पहिल्या शिष्याची स्थापना याच दिवशी केली अशी मान्यता आहेत। गुरुपौर्णिमा हा सण महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो, जे वेदांचे विभाजन करणारे ऋषी होते। या दिवशी गुरूंचा सन्मान, त्यांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांची पूजा करणे ही परंपरा आहे। वेदव्यास यांनी घोर तपच्छा करून वेदपुराणे आणि महाभारत यांची रचना केली, म्हणून त्यांना आद्यगुरू मानले जाते। संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे। गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। यंदाची गुरुपौर्णिमा ही 29 जुलै 2026ला साजरी केली जाणार आहे। हिंदू धर्मामध्ये गुरुला देवासमान दर्जा देण्यात आला आहे। या शुभदिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते। गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे, कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता। त्यामुळे हा दिवस गुरूच्या प्रति सन्मान, आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो। ही गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते त्यामागील पौराणिक कथा आपण बघितलीच आहे। गुरुपौर्णिमा ही प्रत्येकजण आपल्या धर्मानुसार साजरी करत असतं। गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे। ही परंपरा आजगात पाळली जात आहे। महर्षी वेदव्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवतेसह एकूण 18 पुराणांची रचना केली होती। आता आपण गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा काय आहे ती जाणून घेणार आहोत। गुरुपौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला। असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली। मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले। त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला। तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले। त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली।
त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले. यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला. तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना केली. महर्षी वेदव्यास यांना 4ही वेदांचे ज्ञान होते. त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. अशी कथा पौराणात सांगितली गेलेली आहे. आता आपण 2026 मधील गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेणार आहोत. 2026 मधील गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहेत. या दिवशी गुरुपूजनासाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:17 ते 4:59 आहे आणि उत्तम पूजेचा मुहूर्त सकाळी 5:41 ते 9:47 आहे. पौर्णिमा तिथी आणि वेळेनुसार हा प्रारंभ होणार आहे. पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6:18 चालू होणार आहे. तर पौर्णिमा तिथी समाप्त 29 जुलै 2026 रोजी रात्री 8:05 संपणार आहेत. तर उदय तिथीनुसार 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी साजरी होणार आहेत. पूजा व पूजनाचे शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4:47 ते पहाटे 4:59 साधना आणि जपासाठी उत्तम आहेत. गुरुपूजन व कथा काळ सकाळी 5:41 ते सकाळी 9:47 आहे. विजय मुहूर्त दुपारी 2:43 ते दुपारी 3:37 आहेत. संध्याकाळी मुहूर्त 7:14 ते रात्री 8:17 आहे. विशेष योग प्रीतियोग व हर्षण योग. या दिवशी संपूर्ण दिवस प्रीती आणि हर्षण नावाचे शुभ योग असणार आहेत, जे सकारात्मक आणि आनंद वाढवणारे मानले जातात. तुम्हाला मी पुढे छान असे गुरुपौर्णिमा विशेष शुभ संदेश तुम्हाला पाठवणार आहेत. हे तुम्ही तुमच्या गुरूंना नक्कीच पाठवू शकता. संदेश नंबर 1. अज्ञानाचा अंधार फेडून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या, जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर संदेश नंबर 2. आईवडिलांपासून ते आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नमन, ज्यांनी मला माणूस म्हणून जगवण्यास शिकवले. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. संदेश नंबर 3. गुरुविना नाही ज्ञान, ज्ञानविना नाही प्रगती, गुरु हेच आपले खरे तारक. आपणास गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असे संदेश तुम्ही नक्कीच तुमच्या गुरूंना पाठवू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा.